एकदा शाक्य देशातील सक्कर ह्या नगरात तथागतांचे वास्तव्य होते। त्या समयी स्थविर आनंद तथागतांकडे आला आणि त्यांना अभिवादन करून एका बाजूस बसला। अशा रीतीने आसनस्थ झाल्यावर स्थविर आनंद बोलला, भगवान, जीवनात अर्धे महत्त्व सौंदर्याशी मैत्री जोडण्यात आहे, सौंदर्याचा सहवास जोडण्यात आहे, सौंदर्याशी दाट स्नेह जोडण्यात आहे। आनंद, असे म्हणू नकोस, असे म्हणू नकोस। सौंदर्याशी मैत्री, सहवास व निकट स्नेह यांचे जीवनात सर्वस्वी महत्त्व आहे। जो सौंदर्याचा मित्र, सहवासी आणि निकट परिचित आहे, अशा भिक्खूंकडून अशी अपेक्षा आहे की तो आर्य अष्टांगिक मार्गाचा विकास करेल, तो आर्य अष्टांगिक मार्गाचा जास्तीत जास्त लाभ घेईल। आणि आनंद, असा भिक्खू आर्य अष्टांगिक मार्गाचा विकास कसा करेल किंवा त्यापासून अधिकाधिक लाभ कसा घेऊ शकेल? अशा वृत्तीने तो सम्यक दृष्टी प्राप्त करेल, जी त्याग, विराग, विराम ह्यांवर आधारित असून जिची परिणती आत्मसमर्पणात होते। तो सम्यक संकल्प, सम्यक वाणी, सम्यक कर्मांत, सम्यक आजीविका, सम्यक व्यायाम, सम्यक स्मृती तसेच सम्यक समाधीचीही प्राप्ती करेल, ज्यांची परिणती आत्मसमर्पणात होते। आनंद, जो भिक्खू सौंदर्याचा मित्र, सहवासी आणि दाट स्नेही आहे, तो अशा रीतीने आर्य अष्टांगिक मार्गाचा विकास करतो आणि त्यापासून जास्तीत जास्त लाभ घेतो। सौंदर्याशी मैत्री, सहवास आणि निकट स्नेह ह्यांचे जीवनात सर्वस्वी महत्त्व कसे आहे हे तुला समजण्यास आनंद हाच मार्ग आहे। आनंद, खरोखर जे प्राणी नाशवंत, मर्त्य, दुःख, शोक व आपत्तीग्रस्त आहेत, त्यांना सौंदर्याशी मैत्री केल्याने मुक्ती मिळू शकते। सौंदर्याशी मैत्री, सहवास व निकट स्नेह ह्यांचे जीवनात कसे सर्वस्वी महत्त्व आहे हे तुला आता समजू शकेल। नमो बुद्धाय, जय भीम।